अहो पण गावात लोक बोलतात. हो गावात लोक बोलतात आणि ते ऐकत तरी इथं बोलतात. पण मी म्हणते अशा संशयास्पद माणसाकडे तुम्ही का जाता? हे बघा आत्ता ते ज्योतिषी येऊन गेले, तुमची कुंडली पाहून गेले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय. काय सांगितलंय? की तुमच्यावर स्त्रीविषयक आळी येईल. पण वहिनी हुसेनची आई कशी नाही? तुम्हाला काय ठाऊक ती तशी ऐकी नाही ती? मला काय अगं मग कुणाला ठाऊकच ना. अगं गेल्या 7 वर्ष तिने आपल्या पोरा इतकीच माया केली आहे माझ्यावर. साहेबांनी घरी मर मारल्यानंतर कित्येक वेळा तरी तिच्या खुशीत जाऊन ढसढसा रडलोय वहिनी. वहिनी या हातावरील सापकांचे वळ तिने आपल्या आसवाच्या पाण्यानं बुजवलेत ग. अगं ती कशी काय आहे ते सर्वात जास्त मला माहिती आहे. लहानपणी काहीतरी व्हायचं, साहेब मला 2-2 दिवस घरी उपाशी ठेवायचे ना. आणि त्यावेळी हा हुसेन मला आपल्या घरी न्यायचा आणि त्याची आई आपल्या हाताने खाऊ घालायची मला आणि म्हणायची, हुसेन माझा बेटा तसा तूही माझा बेटा. बहिणी मला आई म्हणजे काय ते माहिती झालं ते हुसेनच्या आईमुळे. माझा जन्म झाला आणि माझी आई वारली तेव्हापासून साहेब मनातून मला त्यांचं वैरीच मान झाले ग. तू येण्यापूर्वी कोण होतं माझ्या घरात? साहेब गोविंदराव. अरे याने तर मला माणसातून उठवलंय, मला माणसात ठेवलंय ना बहिणी. ते हुसेनची आई आहे ग. पुन्हा सांगतो बहिणी, हुसेनची आई कशी नाही ग. गेल्या वर्षी हुसेनचे वडील वारले आणि त्याच्या पावाच्या दुकानावर त्याची आई बसू लागली आणि दिसायला बरी आहे ना म्हणून गावाच्या नजरेत चलू लागली. लोकांच्या हाती पुन्हा काही येईना म्हणून या अशा खोट्या अफवा उठवायला सुरुवात केली. आता जे काका बोलले ना त्यावेळी दुसरा कोण बोलला असता वहिनी तर त्याच्या दातच कसं घालायला कमी केला नसतं मी. तुला सांगतोय काका आहेत ना ते 1 नंबरचे पक्के हलकड आहेत. कसे असले तरी तुमचे ते काका आहेत, दूरचे असले तरी घरचे झाले. होय ते दूरचे असून घरचे आणि मी पोटचा असून परका. काय बस रागा करून घेऊ नका. तुम्हाला कुणी परका म्हणत नाही, उलट तुम्ही सगळ्यांशी परक्यासारखं वागता, कुणालाही विश्वासात घेत नाही, सगळ्यांबद्दल तेढ बाळगता विनाकारण. विनाकारण नाही, सकाळून बाळगतोय. हे काका कोणाला 1 पैशाचा हिशोब देत नाही आणि माझ्याकडून मात्र पैसे हिशोब हुकून घेतात आणि इकडचं जरा तिकडे झाला ना की लगेच साहेबांना सांगतात.